नमस्कार मित्रांनो, SRच्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आज आम्ही भीमाशंकर जो ज्योतिर्लिंग आहे तिथं आम्ही आज जाणार आहोत. जस्ट निघालेलोच आहो आणि पुण्यामध्ये आहे ते. तर ती पूर्ण जर्नी मी तुमच्यासोबत शेअर करेन. आम्ही कसे तिथे जातो वगैरे सगळ्या गोष्टी. फॅमिली चाललो आहे मी अथर्व आणि प्रियंका. तर या निघूयात, जाऊयात आपण भीमाशंकरला. सो मित्रांनो, इथं बघू शकता आम्ही निघालेलो आहेत टुवर्ड्स जायला भीमाशंकर. बाय रोड जाणार होतो आम्ही. सो मित्रांनो, आपण आता मुंबई पुणे एक्सप्रेसला जॉईन झालेलो आहोत. बघू शकता तुम्ही. भीमाशंकर ज्योतिर्लिंगचं एक्झॅक्ट लोकेशन मलाही माहिती नव्हतं, किंवा मी पण पहिल्यांदा तिने जाणार होतो. आणि त्यामुळे आपण गुगलवरती ते मॅप लोकेशन सेट केलं होतं आणि त्या मार्गानेच आपण निघालो होतो. 3 लोकेशन मला तिथून दिसत होते, बट मी फर्स्ट लोकेशनच चॉईस केलं, जे की इझी होतं. 150 किलोमीटर दिसत होतं मला, 4.25 तासाचा रस्ता होता. तर आम्ही निघालो. त्या रस्त्याने जाताना मला तिथे निसर्गाचे जे व्ह्यू आहेत ते खूप सुंदर, चांगले आणि बघायला भेटले. सकाळी 9:30च्या सुमारास आम्ही निघालो होतो. त्यामुळे नाश्ता वगैरे हा आम्ही सगळा घरीच केला होता, कारण की शक्यतो आम्ही पावसामध्ये बाहेरचं टाळतो आणि हायजीन ठिकाणीच खातो. तर म्हटलं की पोचल्यानंतर तिथे चांगलं एखादा हॉटेल वगैरे बघूयात आणि तिथे काहीतरी खाऊयात. म्हणून सकाळी आम्ही घरीच नाश्ता केला होता आणि निघालो होतो. म्हटलं मधी जर चांगलं कुठे हॉटेल वगैरे भेटला येताना, तर तिथे आपण खाऊयात काहीतरी. मित्रांनो, आता आपण कनेक्ट होत आहेत मिसिंग लिंकला. बघू शकता तुम्ही हा व्ह्यू, किती सुंदर व्ह्यू आहे मित्रांनो. रेकॉर्डिंगमध्ये तुम्हाला एवढा दिसून येत नाही, बट समोर बघितलं की तुम्हाला खरंच खूप सुंदर वाटेल हा व्ह्यू. फर्स्ट टाईम आमचा पण हा एक्सपिरियन्स होता. खूप बरं वाटलं बघून. खूप मस्त वाटतं आहे व्ह्यू, बघू शकता. रोड ट्रिप करत असताना तुम्हाला खूप चांगले व्ह्यूज भेटतील मित्रांनो. बघू शकता तुम्ही. आम्ही ही खूप एन्जॉय केली ही रोड ट्रिप. प्रवासामध्ये मित्रांनो तुम्हाला 101% चांगले, खूप निसर्गाचे चांगले व्ह्यूज बघायला भेटतील, हे गॅरंटेड आहे. तर तुम्ही बघू शकता. खूप एन्जॉय केलं आम्ही. खूप 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 बरं वाटलं. रस्त्यात खूप ठिकाणी आम्हाला वॉटरफॉल्स बघायला भेटले. ते आम्ही शूट करत होतो, बघत होतो. प्रत्यक्षात बघायला तर अजूनच सुंदर वाटत होतं. ऑलमोस्ट पार्किंग एरियापर्यंत आपण पोहोचलेलो आहोत. बघू शकता तुम्ही. धुकं, गाडीसुद्धा दिसत नाही समोरची. कोणीतरी VIP और मंत्री इथे आलेले होते, त्यांच्याच त्या गाड्या होत्या.
सो फायनली आम्ही पोचलेलो आहेत भीमाशंकरला. बाय रोड आलो आहे. मी बघू शकता इथे आम्ही फोटोशूट करत होतो. ही 4th नंबरची पार्किंग आहे मित्रांनो. गाड्यांची गर्दी बघा मित्रांनो भरपूर आहे. 4th नंबरची पार्किंग आहे मित्रांनो. ही एवढी गर्दी येते. तुम्हाला रेनकोट घ्यावं लागेल कारण की धुकं खूप आहेत. मी सुद्धा घेतलेलं आहे, बघू शकता तुम्ही. मित्रांनो पार्किंगपासून पुढे जाताना तुम्हाला ST बसचा उपयोग करावा लागेल. आम्ही सुद्धा तेच केलं. 10 रुपीज पर पॅसेंजर तुम्हाला पडेल इथून पुढे जाण्यासाठी. बस आता आपण इथे पोहोचलेलो आहे भीमाशंकर ST बस डेपोजवळ. इथून पुढे तुम्हाला चालत जायचं आहे. सो आम्ही सुद्धा निघालो चालत जायला मंदिराजवळ. आम्ही कधीही कुठेही जातो तेव्हा तिथलं मॅग्नेटिक स्टिकर, फ्रीज स्टिकर हा घेतो. जसं की बघू शकता मी दाखवतो तुम्हाला. आपण ते घेतलेलं आहे इथून. म्हटलं येताना किती टाईम लागेल काय सांगू शकणार नाही, त्यामुळे बोललो आत्ताच घेऊन टाकतो. आणि त्यासोबतच अथर्वला लागली होती भूक, तर म्हटलं काहीतरी खाऊन जाऊयात म्हणून आम्ही मॅगी खाणार आहोत आता मित्रांनो. आलो आहे आता आम्ही मॅगी खायला. काका बनतात मॅगी. रुद्र हॉटेलजवळ आम्ही आलो आहे, बघू शकता तुम्ही. अथर्व वेट करतो मॅगीसाठी. आणि अशा प्रकारे इथं आपली मॅगी आलेली आहे. अथर्व एन्जॉय करतो आहे गरम गरम मॅगी, आणि मी देखील, बघू शकता तुम्ही. आता आम्ही निघालो आहे पुढे लाईनीसाठी. लाईन बघितली मित्रांनो, खूप गर्दी होती. जे येणारे भक्तजन होते त्यांना विचारलं तर ते म्हटलं की 2-2, 2.5 तास आम्हाला लागले लाईनमध्ये. सो आम्ही डिसाईड केलं की आपण VIP दर्शन करूयात. सो निघालो आम्ही पुढे मंदिराजवळ जायला. बघू शकता तुम्ही खूप लाईन आहे मित्रांनो. सो आम्ही आतमध्ये एंट्री केलेली आहे. हा आतील मंदिरातला व्ह्यू आहे मित्रांनो. बरंचसं काम चालू आहे. आतमध्ये शूट करण्यास अलाउड नाही म्हणून मी हा शेवटचा व्हिडिओ काढला. नंतर बाहेर निघून पण मी व्हिडिओ शूट केलेले आहेत, तुम्हाला ते पण दाखवून देईन. सो इथे आम्ही दर्शन करून बाहेर निघालेलो मित्रांनो. खूप लवकर दर्शन झालं आमचं. मंदिराचं काम अजून देखील चालूच आहे मित्रांनो. पूर्वी जेव्हा स्टार्टिंगला ओपनिंग होती त्या टायमिंगला 7 ते 11 दर्शनाची वेळ होती, पण आता पूर्ण दिवस ओपन असतं. तुम्ही कधी येऊ शकता. श्रावणामध्ये तर त्यांनी हे ठेवणं गरजेचं होतं. बहुतेक भक्तजन हे श्रावणामध्येच इथे येतात. इथे आम्ही प्रसाद घेतो मित्रांनो. आता मी घेतलेला आहे रुद्राक्ष, 3 मुखी रुद्राक्ष आहे मी हा घेतलेला आहे. मी प्रत्येक ज्योतिर्लिंगाला जातो तेव्हा तिथून एक रुद्राक्ष घेतो. बघू शकता आता आम्ही निघतो आहे. धुकं खूप जवळ आहेत, असं वाटतं ढग आपल्या जवळ आले आहेत. खूप धुकी आहेत मित्रांनो इथे. आता आम्ही चाललो आहे बस डेपोजवळ. बघू शकता तुम्ही ढग असं वाटतात की खूप आपल्या जवळ आले आहेत. खूप सुंदर व्ह्यू आहे मित्रांनो हा.
सो आलो आहे आपण बस डेपोजवळ. आता इथून बस पकडून आपण जाणार पार्किंग नंबर 4वर. तिथून गाडी घेऊन जाणार निघणार पुढे. आलो आहे आता आपण आपल्या पार्किंग नंबर 4 तिथे आपण गाडी पार्क केली होती. तुम्ही दुःख बघू शकता तुम्ही सर्व. सो निघालो मित्रांनो आपण घरी जायला. पुन्हा बघू शकता तुम्ही. जर तुम्ही भीमाशंकर या ठिकाणी येत असाल तर कृपया करून आपली फ्यूल जे आहे ते पेट्रोल असेल तर टाकी फुलच करून या. CNG असेल तर अलीकडेच कुठेतरी पुण्यामध्ये ती भरून घ्या, कारण इथे CNG आणि पेट्रोल काहीच अवेलेबल नाही मित्रांनो. बघू शकता CNG पूर्ण एम्प्टी झालेलं आहे माझं. दाखवतो तुम्हाला बघा. सो येताना याची काळजी जरूर घ्या. आता इथून 35 किलोमीटर बोलतात की CNG पंप भेटेल म्हणून, आणि पेट्रोल पंप पण. सो भेटला आपल्याला CNG स्टेशन. इथून भीमाशंकरवरून तुम्हाला 35 किलोमीटर अंतरावरती आहे हा HPचा. जास्त लाईन नव्हती, लगेच भरून झालं. CNG भरून आपण निघालो पुन्हा. बघू शकता तुम्ही. आता थोडासा अंधार पडायला सुरुवात झाली होती मित्रांनो. पनवेलवरून तुम्हाला 4 तास, 4.25 तास लागतातच जायला इथे. शेवटी बोलता बोलता अंधार पडला. पाऊस पण खूप होता मित्रांनो. 4.5 तास परतीचा पण प्रवास होता. निघालो तो आम्ही. मित्रांनो हा आहे मिसिंग लिंकचा रात्रीचा व्ह्यू. बघू शकता तुम्ही. रात्री पण खूप सुंदर दिसतो हा व्ह्यू. काम पण अजून देखील चालूच आहे इथे. तुम्ही देखील फॅमिलीला घेऊन आउटिंगसाठी जात जाऊ मित्रांनो. मी तर 12 ज्योतिर्लिंग हे फॅमिलीसोबतच कंप्लीट करणार आहे असं मी ठरवलेलं आहे. आत्तापर्यंत माझे 6 ज्योतिर्लिंग कंप्लीट झालेत. प्रियंकाचे आणि अथर्वचे 5 झालेले आहेत. तर आम्ही अजून प्लॅन करतो आहे पुढील ज्योतिर्लिंगासाठी. जाऊयात लवकरच पुन्हा. लवकरच बाबा कुठेतरी पुन्हा बोलवतील आणि आपण जाऊयात पुन्हा. हॅलो गाईज, तर आम्ही आलो आता फिरून भीमाशंकरवरून, आणि खूप भूक लागली होती. तिथे पण आम्ही मॅगी खाल्ली होती, तर आम्हाला सेम टेस्ट पाहिजे होती. तर आता जेवायला काय नव्हतं, आम्ही लेट झालो. तर आम्ही आत्ता पण मॅगी खातो आहे. बघू शकता तुम्ही. मी अथर्व मॅगीच खातो आहे. मॅगी हे रोज रेग्युलर खाणं चांगलं नाही, पण काय करणार आता भूक लागली. आणि पण बाहेरचं पण आता अवॉइड करतो आम्ही सध्या तरी. तर मॅगी खातो आणि झोपतो. व्लॉग तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा. आणि हे मोठी ब्लॉग होणार आहे. ठीक आहे, त्यासाठी बाय बाय. बाय बाय. साईन आउट.